नमस्कार मंडळी. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. 10वी किंवा 12वी झाल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो, बरोबर ना? तर आज आपण कन्सेप्ट बेस्ड म्हणजेच संकल्पनांवर आधारित दृष्टिकोन वापरून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या करिअर पर्यायांची गुंतागुंत अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेत सोडवणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत यावर एक नजर टाकूया. आपण करिअर निवडीचा मूळमंत्र समजून घेणार आहोत. 10वी आणि 12वी नंतरचे विविध पर्याय पाहणार आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील पॅरामेडिकल कोर्सेसची माहिती घेणार आहोत. तसंच वैमानिक कसं बनायचं याच्या काही भन्नाट ट्रिक्स आणि शेवटी संरक्षण दल आणि MPSC बद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर आपला पहिला भाग आहे करिअर निवडीचा मूलमंत्र. मुळात आपला योग्य मार्ग कसा निवडायचा हे आधी आपण समजून घेऊया. आता होतं काय, बऱ्याचदा समाजाच्या दबावापोटी जास्त मार्क्स मिळाले की सायन्स घ्यायचं आणि कमी मार्क्स मिळाले की आर्ट्सला जायचं असा एक समज असतो. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. इथं आपण करिअर ट्रँगल ही संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्याची स्वतःची आवड, त्याची क्षमता आणि आजूबाजूला असलेल्या संधी या तिन्ही गोष्टींचा जिथं संगम होतो ना, तेच त्याचं खरं आणि योग्य करिअर असतं. हा एक अतिशय प्रॅक्टिकल आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे जो आपण नक्की वापरला पाहिजे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. 10वी आणि 12वी नंतर नेमके कोणकोणते विविध पर्याय उपलब्ध आहेत ते पाहूया. तुम्ही इथं पाहू शकता की पारंपरिक मार्गांव्यतिरिक्त आजकाल असंख्य नवनवीन पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे विचार करा, पॉलिटेक्निक डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन, आर्किटेक्चर आणि अगदी परदेशी भाषा शिकण्यापर्यंत अनेक भन्नाट क्षेत्र खुली आहेत. सांगायचं तात्पर्य हेच की तुमच्या प्रत्येक आवडीनुसार एक स्वतंत्र मार्ग आज तयार आहे. फक्त तो शोधता आला पाहिजे. आता आपण तिसऱ्या आणि एका अतिशय महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. वैद्यकीय क्षेत्रातील पॅरामेडिकल कोर्सेस. यात आपल्याला अनेक नवीन संधी पाहायला मिळतात. ही तुलना बघा, हा एक अत्यंत उपयुक्त असा शॉर्टकट आहे असं म्हणता येईल. आता डॉक्टर व्हायचं म्हटलं की नीट परीक्षा आली आणि त्याचं ते प्रचंड दडपण आलं. पण तुम्हाला माहिती आहे का, सायन्सचे विद्यार्थी या नीट परीक्षेच्या तणावाशिवाय सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात एक खूप यशस्वी आणि विशेष असं करिअर घडवू शकतात. पॅरामेडिकलचा हा मार्ग पूर्णपणे प्रॅक्टिकल आणि प्रत्यक्ष ज्ञानावर आधारित आहे. या संकल्पना आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे हे व्यावसायिक रोजच्या जीवनात नेमकं काय करतात हे तुम्हाला स्पष्ट होईल. बघा, BPT म्हणजे फिजिओथेरपिस्ट, जे दुखापतींमधून सावरण्यासाठी रुग्णांना मदत करतात. BMRI वाले प्रगत एक्स-रे आणि MRI मशीन चालवतात. तर BMLT तंत्रज्ञ लॅबमध्ये महत्त्वाच्या चाचण्या करतात. आरोग्य सेवेमध्ये डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या या सहाय्यक भूमिका खरोखरच खूप महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आहेत. आपला चौथा भाग तर खूपच रोमांचक आहे. आकाशात भरारी. वैमानिक म्हणजेच कमर्शियल पायलट कसं बनायचं ते आता आपण पाहूया. आता वैमानिक व्हायचं तर भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय अनिवार्य आहेत, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण इथं एक एकदम भारी ट्रिक आहे. जे विद्यार्थी कॉमर्स किंवा आर्ट्स शाखेत आहेत ते सुद्धा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग म्हणजेच NIOS च्या माध्यमातून हे 2 विषय उत्तीर्ण करून पायलट प्रशिक्षणासाठी पूर्णपणे पात्र ठरू शकतात. सायन्स नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती खरोखरच एका मोठ्या संधीसारखी आहे. ग्राउंड स्कूलपासून ते थेट विमानाच्या कॉकपिटपर्यंतचा हा प्रवास थोडा कठीण वाटू शकतो, पण तो अतिशय शिस्तबद्ध आराखड्यात बसवता येतो. सुरुवातीला DGCA क्लास 2 मेडिकल सर्टिफिकेट, मग स्टुडंट पायलट लायसन्स, त्यानंतर प्रायव्हेट पायलट लायसन्स आणि शेवटी कमर्शियल पायलट लायसन्स. या 4 सोप्या टप्प्यांमधून तुमचा व्यावसायिक वैमानिक होण्याचा मार्ग जातो. आता ह्या सगळ्यात 200 ही एक अत्यंत महत्त्वाची संख्या आहे. तुम्हाला माहिती आहे, हे पंख मिळवण्यासाठी तब्बल 200 तासांचं उड्डाण पूर्ण करावं लागतं, ज्यामध्ये एकट्याने विमान चालवणं, रात्रीचं उड्डाण आणि लांब पल्ल्याच्या प्रवासाचा समावेश असतो. यावरून ह्या क्षेत्रासाठी किती प्रचंड समर्पण आणि मेहनत लागते याची आपल्याला नक्कीच कल्पना येते. आता आपण थोडा आर्थिक बाजूचा वास्तववादी विचार करूया. यात सुरुवातीला लागणारी गुंतवणूक नक्कीच मोठी आहे. पण इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नोकरी लागल्यापासून अवघ्या 2 ते 3 वर्षातच तुम्हाला मिळणारा परतावा किंवा ज्याला आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ROI म्हणतो, तो अत्यंत मजबूत आहे. थोडक्यात सांगायचं तर हे एक अतिशय फायदेशीर करिअर आहे. आता आपण आपल्या शेवटच्या म्हणजे 5व्या भागाकडे वळतोय. संरक्षण दल आणि MPSC. देश आणि राज्याची सेवा करण्याची ही एक सुवर्ण संधीच असते.
12वी पूर्ण झाल्यावर लगेचच भारतीय भूदल, नौदल किंवा हवाई दलात सामील होण्याचे वेगवेगळे मार्ग समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, काही विद्यार्थ्यांसाठी NDAची लेखी परीक्षा हा चांगला मार्ग असू शकतो, तर ज्यांचं मॅथ्स आणि फिजिक्स चांगलं आहे त्यांच्यासाठी टेक्निकल एंट्री हा एक उत्तम शॉर्टकट ठरू शकतो. आणि इथं एक खरंच खूप भारी आणि आश्चर्यकारक गोष्ट घडलीय. संरक्षण दलात आता खूप वेगाने आणि सकारात्मक बदल होत आहेत. 2021 पासून महिला उमेदवारांना अधिकृतपणे NDAमध्ये प्रवेश मिळायला लागलाय. हा बदल आपल्या देशातल्या तरुण मुलींसाठी एका अत्यंत मोठ्या आणि सन्मानाच्या संधीचं दार उघडून देतो. आता आपण आपली कन्सेप्ट बेस्ड पद्धत वापरून MPSC सारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षांना कसं सामोरं जायचं याच्या काही ट्रिक्स पाहूया. मागील 5 ते 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं नक्की विश्लेषण करा, CSATच्या विषयांचं वर्गीकरण करा आणि परीक्षेच्या अगदी आधी नवीन काहीही वाचण्यापेक्षा फक्त उजळणीवर भर द्या. ही एक छोटीशी यादी तुमच्यासाठी एक अचूक मार्गदर्शक म्हणून काम करेल आणि तुमच्या अभ्यासाची दिशा भटकू देणार नाही. तर मंडळी, आपण या सत्राच्या अगदी शेवटी आलो आहोत. जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सशक्त विचारासोबत मी तुम्हाला सोडून जातोय. विद्यार्थ्यांचा हा करिअरचा दिशादर्शक नेहमीच त्यांच्या खऱ्या आवडीच्या आणि क्षमतेच्या दिशेने रोखलेला असायला हवा. फक्त जास्त मार्क्स मिळवण्याच्या शर्यतीत धावण्यापेक्षा तुमची खरी आवड कोणती आहे हे स्वतःला विचारा, कारण ते शोधणं हीच तुमच्या भविष्यातल्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. धन्यवाद.